नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज आहे संडे आणि की फन डे. संडेला पण मी सकाळी उठलोय लवकर 8 वाजता. माहिती आहे 8 लवकर नसतं, पण संडेसाठी तर लवकरच आहे यार 8. आम्ही जाणार आहे टर्फ वरती क्रिकेट खेळायला. तर माझ्या मित्रांनी काही प्लॅन केला आहे. मला खूप दिवस झाले ते लोक बोलवत आहेत सुद्धा, पण मी काय जात नाही आहे. त्यांनी ट्रेकचा पण प्लॅन केला, सगळा प्लॅन केला, पण गेलो नाही. म्हणून यांनी क्रिकेट खेळायचं होतं टर्फवरती. तर मग त्यांनी प्लॅन केला, ते बोलले ये. तर मग बोललं ठीक आहे येतो. मग तिथेच जायची तयारी चालू आहे. पण ॲक्च्युली जायचं आहे मला आता विक्रोळीला. आता मी नाश्ता करायला बसलोय. नाश्ता वगैरे करून मी जाणार विक्रोळीला पहिला. विक्रोळीवरून मग पवईला, कारण टर्फ आहे पवईला. तेच आता नाश्ता करतो आणि निघतो. नाश्त्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. तर हा आहे माझा टिपिकल नाश्ता. ह्याच्यामध्ये काय आहे, ओट्स, प्रोटीन आणि ब्लॅक कॉफी. हे मी खाऊन डायरेक्ट निघणार आहे विक्रोळीला. ठीक आहे, तर नाश्ता झाल्यावरती भेटूया. बाय बाय मित्रांनो. तर आत्ता निघालो आहे मी विक्रोळीला. तर त्याच्या आधी पहिला मला माझ्या जिममध्ये जायचं आहे, कारण तिकडे माझे शूज आहेत. ते मला शूज घ्यायचे आहेत. शूज घेऊन मी निघणार डायरेक्ट विक्रोळीसाठी. ओके मित्रांनो, तर शूज वगैरे आता मी घेतलेले, जिमजवळ आलो आहे. आता मी निघतो डायरेक्ट विक्रोळीला. चला बाय बाय, भेटू मग विक्रोळीतच आता डायरेक्ट मित्रांबरोबर. मी आता पोचलेलो आहे विक्रोळीला. हा बघा माझा मित्र निनाद. याला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. हा आमचा ऑर्गनायझर आहे. म्हणजे ह्याला लय हाऊस आहे, हे कर ते कर हे कर. केलं पाहिजे ना. काय केलं पाहिजे, तुझ्यामुळे यायला लागतं ना. विचार करा, ऐरोलीवरून विक्रोळीतून आता पवईला खेळायला जाणार आहे. आता नाही करणार तर कधी करणार. हाडं मजबूत असतात माणसाची, तेव्हा खेळलं पाहिजे. बरोबर आहे तुझं निनाद. बाकी काय बोलतो तू, कसा आहेस? एवढ्या महिन्यांनी मला भेटलाय. ठीक आहे, तुम्ही कसे? मी तर मस्त भाई. ब्लॉग येणार आहे. हा येणार ना का? लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंय. हा ब्लॉग येणार आहे. बस का, ब्लॉग साठीच खरी खटपट चालली, नाही तर खेळण्यामध्ये इंटरेस्ट नाही राहिला एवढा. आणि आम्ही लवकरच ट्रेकला पण जाऊ. ट्रेकचा? सर हा बोलले तर येणार मी ट्रेकला पण येणार. छोटा ट्रेक बघ, जास्त मोठा नको बघू. संडेला मेहनत करायला त्यांच्या जीवावरती येतं. हा, एक दिवस आराम भेटतो त्यात. पण ह्याला कुठे येतो भाई, येतोय की नाही? बुवा अजून मला तर कपडे घालत होता. ट्रिप मारून येणार ना बुवा. हा, बुवाला येते. बुवा आपल्यामध्ये सगळ्यात मोठा आहे, पण कपड्याच्या बाबतीत एकदम जेन्झी. अरे काय बोलतो, कसं आहे? इकडे हे आपल्या जिम मधला आपला मेंबर होता गंधार. काय बोलतो, बाकी कसं आहे तू? मिस करतो तुला भाई. बस का, थँक्यू. टीम पण सोडली तू नाही म्हणून. हा एवढं. तुम्ही गेल्या, आम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बोललेलो विपुलच्या की निखिल सर गेल्यानंतर खूप जणांनी जिम सोडली. हे काय फालतू कारण आहे, फालतू कारण. काय काहीतरीच आहे. हा चल बाय बाय बाय. खूप जणांनी सोडली तुम्ही गेल्या तिथे. हा, माझ्यामुळे नसेल सोडली. पण सोडली, ते झालं. स्वप्नील बॉय, बुआ बॉय इज कमिंग. गुड मॉर्निंग. कैसा है? बढ़िया भाई बढ़िया. काय बोलतो मग? येस, बॉडी बिडी जोरात झाली रे तुझी. तब्येत एकदम जोरात झाली. 2-3 कपडे. शूज बीज नाही ना घेतले का? घेतलेत. ठीक आहे चालेल, चला मग भेटू मित्रांनो. तर मी गाडी दिलेली आहे माझ्या मित्राला चालवायला. हा बघा विपुल आहे, जो माझ्यासोबत ट्रेनर होता विक्रोळीच्या जिम मध्ये. म्हणजे तो आहे अजून, मीच नाहीये. तर काय थांबलोय आता विक्रोळी ब्रिज खाली वाट बघत मित्रांची. नाही तर आम्ही निघतो आता डायरेक्ट. या लोकांच्या नादाला नको लागायला. चल चला मग निघूयात. ए पोरांनो, ए ड्रायव्हर. हे बघितलंय, पेट्रोल पंपला आलेत आता. हे विक्रोळीवाल्यांचे नखरे. त्यांना पेट्रोल टाकायला ना पवईला यायला लागतं. आमच्या ऐरोलीमध्येच पेट्रोल पंप आहे. पेट्रोलसाठी ब्रिज बांधलाय. ब्रिज बांधून काय, पेट्रोल पंपच बांधा ना. तरी पण लोक बरोबर नाही भरत पेट्रोल. तो माहिती आहे ना कसा आहे, कंजूस. लास्ट मोमेंटला जेव्हा लेट होत असणार तेव्हाच असं काही आठवतं. आमच्या ऐरोलीत बरं आहे भाई. ऐरोलीत स्वतःचा पेट्रोल पंप आहे ऐरोलीचा. भांडूपचं सांगू नको, तुझ्या भांडूप मध्ये शॉक लागतो चालता पब्लिकला. झालं का साने? चलो बॉईस. मित्रांनो तो पोहोचलोय आता आम्ही टर्फला. हिरानंदनीला टर्फ आहे हा. पब्लिक पण अर्धी पोहोचली आहे. आता बघू, टर्फला आलोय. पोरं काय आली नाहीत अजून आमची. नेहमीप्रमाणे सगळीकडे कुठे पण जा, पोरांचं असंच असतं टायमिंगचं. आणि आता 10:15 होता. ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव. तुझी जिम्मेदारी होती. कशाला ऑर्गनाईज केली मॅच? किती आहे? 20,000ची लागली. मित्रांनो हे बघा पिकल बॉल वगैरे चालू आहेत. आणि आमची पोरं बघा किती जण आलोय आपण. फक्त 7 जण आहे. 14 जण आहेत, त्यातली 7च आलेत. 2027 टाकतो. मोठी माणसं आली आहेत बघा आमच्याबरोबर. आता फायनली हा पोचलाय इकडे. कसा आहे भावा? मस्त. हा पोलिसाचा पोरगा आहे हा का तुम्हाला? तो पोलिसाची पोरं डेंजर असतात माहिती आहे ना. आम्ही कुणाला भीत नाही, कच्चा दूध पित नाही. हा बघा फुल शुभम.
हाय शुभम कांबळे, बाबू विक्रोळीचा राजा. कसा आहे भावा? मस्त. काय मग काय म्हणणं आहे तुझं? हाय काय बॉडी बिडी मस्त बनवली रे तू. आज बघू कसे खेळतात निखिल सर कसे खेळतात. मला त्यांचा गेम बघायचा आहे आणि चिनू बेबीचा. भाई मला खेळताच येत नाही, मी आलोय व्लॉग काढायला. जसं जमेल तसं खेळेल. एक बॉल खेळू दे मला पण. चला 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 आज चला आज चला. तेवढा एक बोला. हे नीट तर उडवा. पडलेलं येड्या. काय पाहिजे? काय बॅ- हे काय घ्यायचं? चिन्मय? बॅटिंग भाई, पहिली बॅटिंग, नंतर मग बघू आपण काय. ए बुवा, बॅटिंग आहे आपली, बॅटिंग. पाकिस्तान आहे आपण. किती? बॅटिंग घेतली आहे चवली. अरे खेळणार खेळणार. मित्रांनो, आमच्यामधले दोघं मेन जण खेळायला गेलेत. आम्हाला तर कोणाला काय खेळता येत नाही नीट. बघू आता हे लोक कसे खेळतात. जर हे चांगले खेळले तर आम्ही खेळणार, नाही तर झालं आमचं पण संपलं. चला स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. जा चिन्मय तिकडे, इथून. हा अच्छा, हा का थांबलाय? देवाचे बॉल खेळ. Shot रे, हेच हा खेळायचं असं आपण, ग्राउंड हेच शॉट खेळेल खेळायचं, मी हेच खेळायचं. वरून. माहित नाही जाईल की नाही. सिक्स सगळे चांगले खेळणार आहेत बाय द वे. असू दे ना यार, मजा येईल हारायला आपल्याला. चांगल्या टीम सोबत हारण्यात मजाच येते. चुत्या टीम असती तर हारलो असतो तर मग वाईट वाटलं असतं. आता जर का ते लोक आपल्यासोबत एक पण मॅच हरले ना हा तर मजा येईल. हा, जर चुकून हारले तर किती कालवा होईल. बुवा बॅटची वजन बिजन करून बॅट घेतोय. हा, तू सचिन तेंडुलकर आहे. तर स्ट्राईक वरती आहे चिन्मय साटम आणि नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील बुवा. बघूया आता हे लोक कसे खेळतात. येस, तिचा मेन प्लेअर आलेला आहे शुभम मोरे उर्फ बेबी. तर अख्ख्या विक्रोळीमध्ये तुम्ही कुठल्या पण शेंबड्या पोराला किंवा म्हाताऱ्या माणसाला विचारा बेबी राहतो कुठे, तुम्हाला ते लोक त्याच्या घरात सोडणार. तो आता आमच्या टीम मध्ये आहे, कारण ही आमची जिमची टीम आहे वेगळी. बाकी ते लोक वेगळे आहेत. कोणतरी चांगला आलाय आमच्यामध्ये खेळायला, त्याचं बरं वाटतंय. जिंकायचे चान्सेस आहेत आमचे. जिंकू आम्ही, हरवून दाखवणार त्यांना. शॉर्ट आहे, सिक्स आहे, सिक्स आहे. क्या बात आहे, पहिलाच बॉल सिक्स. अंडर एस्टिमेट केलं चिन्मयला आपण. हो, अंपायरला शेकवलंय, अंपायरला शेकवलंय. त्याच्यानंतर आमचे 2 बॅट्समन आउट झालेले आहेत. ओपनर आणि 1 डाऊन गेलेले ते पण अशा प्रकारे आउट झालेले आहेत. आउट झालो, ठीक आहे यार. किती दिवसांनी खेळतोय, कमीत कमी 2-3 शॉट तर मारले तेवढं. पहिल्या बॉलला तर आउट नाही झालो, हे ठीक आहे. आता तुला कळालं का चिन्मय, आपण पण आता नेटवर मारायचे आडवे, सरळ नाही मारणार. सरळ मारलं की आउट आहे. कॅच खूप लांब आहे, मोठं ग्राउंड आहे. कसं आहे माहिती, आता असं समजू नका की कारणं देतोय, कारणच देतो बेंचो. काय करू, आउट झालो, ठीक आहे. 2-3 बॉल तरी मारले, मोठी गोष्ट आहे. एवढ्या वर्षांनी खेळतोय. 4 ओव्हर 35 रन मारलेले आहेत आम्ही. भाई हे लोक मारत नाही, हे लोक बाजूला नेटवर मारतात. आम्ही डायरेक्ट सरळ मारत होतो. 6 तर 6, नाही तर आउट. टर्फ मध्ये हात जोल होतो आपण, किती पण ताकद लावून मारा, वर लागतो बॉल, खाली पडतो, कॅच जाते. शॉट आहे, पहिला बॉल 6. मस्त विकेटचा पण व्हिडिओ आलेला आहे. आउट. शॉट 6 आहे. 4-4-4. हो. हे नाही 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 नाही, वाचलाय वाचलाय. याचं पण दुःखद निधन होणार आहे. काही निनादला फक्त एकच नाद ओरींचा, बाकी नाही असला. त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे तो. एक्सपर्ट आहे बाई. शॉर्ट आहे रे निनाद. 6 गेला. 6 आहे भाई, फ्लॅट. जर कोणी हात घातला असताना बॉल मध्ये, झणझण्या. तुला नाही जायचंय, तुला काय तुला जिंकणार तर आहे आपणच. जिंकणार आहे भाई, बघा आता. निनाद, पोरी पोरी पोरी. आता मार 6. शॉट आहे रे चिन्मय. जिंकलो. निनाद बेंडखेळे आणि लास्टचा विनिंग शॉट. विनिंग शॉट. चिन्मय इकडे तर बघ. चिन्मय, ए वायसे वायसे वायसे. हो, आधी या जिमचा महेंद्रसिंग धोनी. मस्त मस्त, आवडलं आपल्याला. असं तुझ्या व्हिडिओ मध्ये आलाय, टाकणार मी. 2 मॅच 2 विन.
लेट्स गो बॉईज. झालं आता त्यांचं ते हे झालं. प्रतीक थोडा तापलाय. बेंचवर 2-2 मॅच हारला. मित्रांनो नाही म्हणत आम्ही बेंचवर 2 मॅच जिंकलोय का. 2 मॅच कंटिन्यू जिंकलोय. आमची पोरं अशी वाटतात जिमची ताकद लावून 6 मारतात हँडी. पुढे गुरु आगे पकड रे तू. अरे हा ट्रे बेंच जिमची पोरांची जास्त ताकद लागते. पावर आहे भावा वर लागतोय. मित्रांनो 2 रन 2 विकेट. येत नाही बेंचवर खेळायला तरी पण केलंय. हा ते पण बोल्ड ना का दोन्ही. मिडल स्टंप मिडल स्टंप होते. हा फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. हा आता अजून बोल ना काय. सेकंड बॉल मध्ये नाही हे खरं घडलंय का. ते पण नाही देते बेंचवर खिशात होता फोन. नाही तर व्हिडिओ काढला पाहिजे होता. 3 मॅच झाल्यात. 2 आम्ही जिंकलो ते 1 जिंकलेत. आता ही 4थी आहे. बघू काय होतंय. शुभम कांबळे. तर आमचे बॅट्समन आहेत. एक शुभम कांबळे एक शुभम मोरे. शुभम मोरे म्हणजे तुम्हाला माहीतच असेल मगाशी मी बोललो बेबी. तो आता जानामाना प्लेअर आहे विक्रोळीचा. 5 ओव्हरमध्ये 13 रन करायचे आहेत. अरे 2 असे आरामातच खेळणार आता. काय टेन्शन नाही. हा नवीन 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 जावे त्याला बॅटिंग मिळू दे ना. सावली. तुला घाण आउट झालाय भावा. व्हिडिओ कॉट झालाय. कॉट हो गेलाय मा. पहिला बॉल देवाला भूताला. माणसामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स नसायला पाहिजे. पण हा टर्फ आहे म्हणून. नाही तर ओपन असतं तर 6च होता यार. जिमला जाऊन काहीतरी फायदे झालेत बेंचवर. कमीत कमी स्ट्रेंथ तरी आहे. ते दनादन सगळ्या मॅच जिंकलोय आम्ही. असंच समजा एक त्यांना अशी दान केली मॅच आम्ही. हा बोलतो शुभम. हा बरोबर बोलतो. पहिला बॉल 3 मॅच मधून पहिल्यांदा बॅटिंग मिळाली आणि पहिला बॉलला आउट झाला. मी त्यांना निनाद एक 6 होऊन जाऊ दे. ठीक आहे तसं पण. अरे हा नाही रे बेंचवर नवीन मॅच होती ना. शॉट चौका. ताकद बघितली काय पोरांची. पोरांमध्ये ताकद एवढी आहे ना. ठाप ठूप बेंचवर. नो होता ना. नो होता. नाही भाई. हे काय एवढा भावना नाही रे. हे निनाद भावना बोलते तुला. तुला काय झालंय. जा ना भाई. तुझी मेन गरज आहे भाई आमच्या टीमला. काकू हा बघा हसतोय एस के काकूंचा. 6 आहे रे. मस्त चिन्मय तुझे शॉट येतात का पद्धतशीर ब्लॉग मध्ये. तू का असा झालायस. स्टॅमिना नाही रे कोणामध्ये. शुभम मध्ये. ए गांडू बसलो आता. त्या स्टॅमिनाचा काय प्रश्न. उभा राहा ना मग. तुझ्याहून जास्त पळेल मी. भोसडीच्या तुझ्यापेक्षा 3 मॅच मध्ये कंटिन्यू बॅटिंग बॉलिंग करतो. 3 मॅच मध्ये तुझ्याहून जास्त उभा राहा ना. उभा राहून काय होणार आहे. कुत्रा झालोय तू उभा राहायला. हे असे वादविवाद होत राहतील. जा जा. आता मी हा ह्याची बॅटिंग बघा. पोचा कमी जागा बॅटिंग कर. आउट झाला तर ना गांडू आहे तू. लास्ट मॅच आहे. किती टू विनर आहे. सांग ना लास्ट आहे. खेळणार आहे पण एक पूर्ण येऊ दे ना. किती झालाय स्कोर. 37 टू 30. एक मॅच. शॉर्ट आहे रे निनाद. 6. शुभमने जर 6 मारला ना चिन्मय भरणार आई सवली. कॉट इन 4K. सेकंड टाइम आउट होऊन बेंचवर बसलाय बघा कसा. मित्रांनो लास्ट मॅच आहे आता. किती मॅच जिंकलो आपण रे. टोटल 4 मॅच झाल्या ना की 5 मधले आपण किती जिंकलो. 5 मॅच झाल्या. त्यातल्या 3 आम्ही जिंकलोय. 2 ते जिंकलेत. आता एक लास्ट आहे. बघू कोण जिंकते. आता 4 ओव्हरची खेळतो. एवढा वेळ आम्ही 5 ओव्हरची खेळत होतो. बघूया आमचीच बॅटिंग आहे पहिली. निनाद. हा निनाद उतरतोय आरामात भाई. आता ही मॅच जिंकायची आपल्याला. 6 आहे रे. 6 आहे. शॉर्ट आहे. कडक. आई झोलिया पळतोय तो भीती वाटते रे. धप. हा ना गिट्टा पैलवान. चल. अरे शॉट रे. अरे शॉर्ट आहे यार. क्या बात आहे निनाद. चिन्मय तुझे 6 मस्त येतात का. अजून एक मारच. शॉर्ट आहे यार. शॉर्ट आहे. झालं आता सेट झालाय. पाडवा अजून 2 तास घ्या टर्फ. ओ निनाद. कॉट मस्त मारलाय चिन्मय. अजून 2 ओव्हर बेंचवर 30 होऊ दे. 60 रन. आठ मारले असते रे पण ते करत नाहीत ना. 2 आहेत. हे आई झोली. नाही
अरे बॅट कशाला फेकतोय. आयदवली वाचला. बॅट फेकली क्रिशच्या हाताने. त्यांनी करंट वाला सीन केला. पोचले ना मित्रांनो. तर आमचं खेळून झालेलं आहे. आता आम्ही निघालो घरी. स्टार प्लेअर आजचे चिन्मय, निनाद आणि तिकडे तो शुभम बेबी तो गेला. वॉटर बॉय हागरा प्लेअर मॅच हा चिट्ट्या बनवतो. मीच काढले मॅच बोलतो. निनाद मग आता नेक्स्ट टाइम कधी परत? नेक्स्ट संडे हवं. मी पण रेडी आहे. मॅनेजला ट्रेकला जायचं माहिती आहे. अरे काय माणसांनी कामं बिमं करायची की नाही का सारखं. निनादला काम नाही तर हा ना, स्वतः त्या डिकेथलॉनला जायचं तर होता का कुठे, दिसायचा का? डिकॅथलॉन थ्रू जायचं ना खेळायला. पिकल बॉलचं बघ ना भाई, पिकल बॉल मी खेळू दे तुम्हाला ना. बोलतोय पिकल बॉलचे रॅकेट मी आणतो. कोर्ट बुक करा. हेच कर ना इकडचं. नेक्स्ट टाइम आम्ही पिकल बॉलचा प्लॅन करतोय. झालं तर ते पण बघू. कारण आम्ही चुत्यागिरी आम्ही कधी खेळलो पण नाही पिकल बॉल खेळलाय का रे तुम्ही कधी? हो तू एकटाच खेळलाय निनाद, आम्ही नाही खेळलो ना. बाय बाय भावा, भेटू आपण नेक्स्ट टाइम कुठे पण. चला मी रेडी आहे. चला मित्रांनो, तर आपलं खेळून झालेलं आहे. आता निघूया घरी. आता विक्रोळीला नाही, डायरेक्ट ऐरोली. मित्रांनो बाय बाय. आता पवई चालले. हा आता नेक्स्ट ट्रेक. जाऊ आता. Yes. संडे जाऊ किंवा बघू आता. ओके तुम्ही कसं बोलतोय सोंडाई. मित्रांनो, तर झालं आमचं आता खेळून. आता आम्ही आपापल्या घरी जाणार आहे. सगळ्यांनी बोला बाय बाय बोला. बाय गाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काहीतरी वेगळं खेळूया. मित्रांनो, तर माझं खेळून वगैरे झालेलं आहे आणि मी घरी आलो, फ्रेश झालो मस्तपैकी. आता माझी बायको माझ्यासाठी मस्त लंच करते. लंचमध्ये आहे डोसा. मस्त डोसा चेपतो 4-5 आणि झोपून जातो. कारण खेळलोय खूप दिवसांनी आणि पळून थकलोय. पण मजा आली पण खेळायला, थकायला. आणि घरी आलो तर काय बघतोय, माझ्या बायकोने बघा काय करून ठेवलंय. हे एवढ्या 8-8, 9-9 कुंड्या आणल्यात. काय काय आणून ठेवलंय त्याच्यामध्ये ती तुम्हाला सांगेल की कुठलं काय आहे. तुम्ही ऐका. मला सरप्राईज दिलंय बाबा. आखी खिडकी भरून ठेवली आहेस. हे तर आपलं आमचं इंडोर प्लांट आहे. हे थोडं आम्ही बाहेर पण ठेवतो स्नेक उन्हात. हे आहे व्हाईट रोजेस. हे गोल्ड क्रेस्ट त्याच्यानंतर कढीपत्ता बापरे. हे लिली प्लांट. हे पीस साठी आहे. हे इंडोर आहे पण हे नंतर ठेवा घरात. आणि हे त्याच्या पुढचे दोन रोजमेरी जे केसांना लावतात ना. रोजमेरी आणि तुळशी. आणि हे आहे विशबोन फ्लावर्स. व्हॉट इज दिस? झेंडू का फुल. तर एवढे तिने आणून ठेवले भाई काय काय. आणि सगळ्यात मेन गोष्ट तर आणलं नाही. मी आलो खेळून वगैरे आणि हिने मला हे सगळं उचलायला लावला. घेऊन आलो सगळं घरी. हे तुझ्या डोक्यात आलं कुठून एवढं आणायचं अचानक? हा का घेतलंय? हे माझं 2026 हे होतं ना लिस्ट टाइप. टू डू लिस्ट में एक था. हे असलं पण असतं का तुमचं टू डू लिस्ट? आणि हे मला खूप आधीपासून करायचं होतं पण आता जागा पण आहे चांगली आणि बरं वाटतंय. ठीक आहे चालेल. चांगलंच काहीतरी करते तर करा. काय आपण फुल सपोर्ट. कुछ भी लगा घर में, झाड लगा, नारियल का झाड लगा, कुछ भी. मस्त पैकी गरम गरम डोसा माझ्या बायकोने मला आणून दिलेला आहे. तर आता मी त्याला मस्त वडपाची गरम गरम डोसा विथ चटणी. एक नंबर. लग्न झाल्यावर पहिला रिव्ह्यू पण द्यायला लागतो की कसं झालंय जेवण. मस्त खाऊन घेतो मित्रांनो. तुम्ही पण मस्तपैकी खा, स्वस्थ राहा, फिटनेस कडे लक्ष द्या, खेळा, कुदा, जिम करा. आणि हा, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि मला सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, व्हिडिओवर कमेंट करा. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. चला बाय 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 बाय.